तो आहार कसा घेतला जातो याच्यावर पण ऍसिडिटी काही गोष्टी डिपेंड असतात. जसं पदार्थ इम्पॉर्टंट आहे तसं आहाराचं टायमिंग आणि आहाराची क्वांटिटी आणि आहाराबरोबर घेतलेलं पाणी हे तिन्ही गोष्टी इक्वली इम्पॉर्टंट असतात. पाणी तर आता बरेच लोक सांगतात की जेवणानंतर 1 तास पाणी पिऊ नका किंवा जेवणाआधी 1 तास पाणी प्या, असे बरेच काय काय ट्रेंड येत असतात. तर आयुर्वेदात असं वर्णन केलेलं आहे की जेवणाच्या आधी पाणी प्यायलं तर एक तर तुमचं पोट भरतं आणि जे काय पाचक स्राव आहेत ते डायल्यूट होतात, त्यामुळे तुमच्या शरीराला अन्नपचन व्यवस्थित होत नाही आणि तुमचं वजन कमी व्हायला लागतं. म्हणजे वजन कमी करायचं असेल तर मुद्दाम हे ठरवून करू शकतो, पण त्याचेही काही दुष्परिणाम. जेवणानंतर लगेच पाणी प्यायलं तरी अन्नपचन व्यवस्थित होत नाही आणि तुमचं वजन वाढायला लागतं. अंधाधरण जेवणाच्या मध्ये जेव्हा गरज वाटेल तेव्हा 1-2 घोट पाणी पिणं हे सगळ्यात सेफ आणि सगळ्यांना करण्यासारखी प्रॅक्टिस आहे. तुम्ही जर खूप रात्री उशिरा जेवत असाल, 10 ते 2 म्हणजे दिवसा 10 ते 2 आणि रात्री 10 ते 2 हे 4 तास हे पित्ताचा काळ असतो. पण त्यातलाच दिवसाचा जो काळ आहे तो मध्यान्ह काळ जो सांगितलेला आहे तो सगळीकडेच नॅचरली हा खाण्याचीच वेळ आहे. मग सगळ्यांनाच जनरली भूक लागते, तर ती आयडियल भूक जी आहे ती सकाळी 10 ते 2 मध्ये लागत असते. तेव्हा तुम्ही खाल्लं नाही तरी तुमचं पित्त वाढणार आहे. तर 10 ते 2 ची जी वेळ आहे ती मात्र खाण्याची वेळ नसून ती पित्ताची वेळ असली तरी ती झोपण्याची वेळ. तर 10 ते 2 मध्ये जर तुम्ही जागे असाल तर जागं असल्यामुळे पित्त वाढत असतं. आता जेव्हा मी म्हणतो पित्त वाढतं ते क्वांटिटीनेच वाढेल असं नाही, काही वेळा त्याचे गुण बदलतात, हवे ते गुण सोडून ते वेगळे गुण घ्यायला लागतं आणि मग त्याच्यातनं आजार होतात.